हॅलो नमस्कार, मी नैना. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करते, पण मी त्याच्या अगोदर मला एक गोष्ट दाखवायची आहे, जे की मी रात्री अगदी खूप उशीर जागून केले. त्यासाठी मी घरातली थोडीशी कामं पण ठेवलेली, पण काय झालं, ती गोष्ट अर्धीच झाली. तर तुमच्याबरोबर तुम्हाला मी दाखवते आत्ता. तर दाखवते आता तुम्हाला मी. तर हे असं बनवलं मी. हे बघा, चोकरचा सेट बनवायला घेतला आहे मी. आणि थोडासाच झाला आहे तो. आणि काय झालं, थोडंसं साहित्य कमी पडतं आहे, तर ते मला आत्ता घेऊन यायचं आहे. आणि मग राहिलेलं पूर्ण करून मी तुमच्याबरोबर तो चोकरही शेअर करणारच आहे. पण तो इतका झाला आहे, इतका छान वाटतो आहे तो चंद्रकोरचा, जो आपला गळ्याभोवती बसणार आहे ते आहे हे. तर एक मिनटं तुम्हाला घालून दाखवते. हे बघा, हे असं होईल. साडीवरती वगैरे छान वाटेल. हे झाल्यानंतर तुम्हाला मी वेअर करून दाखवेनच नंतर. असं होईल हे. तर हे काय हे होतं जे मला दाखवायचं होतं. तर तो तसा सेट बनवायला घेतला मी. पूर्ण सेट करावा म्हणते, म्हणजे गळ्याभोवती लॉंग मंगळसूत्र त्याच्यावरती, आणि त्यानंतरनं त्याच्यावरती कानातले नथ असं व्यवस्थित सगळं सेट बनवून घ्यावा. आणि घेतल्यानंतर मग तुमच्याबरोबर शेअर करते. थोडं थोडं साहित्य आणते मी, कारण मी असं खूप काही काही करते. म्हणजे मायक्रमचं येतं, विणकाम येतं, त्यामुळे बरंचसं साहित्य घरात पडलेलं आहे. आणि ते पडून राहतं. नंतर आपल्याला ठराविकच ह्याच्यापर्यंत सेट होईपर्यंत लागतं, राहिलेलं साहित्य तसंच पडून राहतं. नवीन बनवेपर्यंत ते साहित्य तसंच राहतं. ती बॅगसुद्धा दाखवेल, खूप मोठी आणि खूप जास्त साठलेली आहे. तर त्यामुळं मग जेव्हा बनवून होईल ते तुमच्याबरोबर शेअर करते. आयब्रो इतके वाढलेत माझे, पण मी केलेले नाहीत. मी आयब्रो घरीच करते, कारण 2-2.5 वर्ष झालं माझं बेसिकचं झालेलं आहे. त्यामुळं आणि बाहेर न जायचं कारण म्हणजे मला शक्यतो बाहेरचं कोणाकोणाचं पटलं नाही करताना. बराच वेळा मी आधीगर करत होते, तर त्यामुळे मी घरच्या घरी करते. पण अजूनही घरी केलेलं नाही, कारण मी म्हणते तुमच्याबरोबर शेअर करावं, कारण माझ्याकडं 2-2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या आयब्रोच्या ह्याच्यात. बऱ्याच वेळा चुकल्यात, पण व्यवस्थित आत्ता करते कशा ते, तर तुमच्याबरोबर शेअर करावं. त्याने तुम्हाला बरीचशीच मदत होईल म्हणून. तर आजच्या व्हिडिओमध्ये आता मी बहुतेक सगळं घरातलं काम आवरते. ते बघा, भांडी वगैरे आहेत किचनमध्ये अजून आवरायची. ते सगळं करून मग मी जाणार आहे साहित्य आणायला, आणि माझी थोडीशी बाहेरची कामं. साहित्य घेऊन आल्यानंतर भेटूयात आपण. तोपर्यंत घरातलं काम आवरते. दिवसभर सगळं कामावरून मी संध्याकाळी थोडीशी चहानी भजी करायला घेतलेली, कारण बाहेर खूप छान पाऊस पडत होता. तर म्हटलं की सगळ्यांनाच होऊन जाईल, आणि नाश्ता पण होईल मुलांना शाळेतून आल्यानंतर काहीतरी खायला लागतं. तर मग तेव्हा मी थोडंसं हेवी बनवते, कारण संध्याकाळी जर का सकाळी आमचं हेवी जेवण झालं असेल, म्हणजे सगळी भाजी चपाती पोळी आमटी भात असं सगळं झालं असेल, तर संध्याकाळी आमचं थोडंसं जेवण होतं, कारण सकाळचं थोडंसं शिल्लक राहिलेलं असतं, किंवा मग काहीतरी नाश्ता केलेला असतो असा दुपारी. त्यामुळं मग थोडंसंच बनवते मी. तर त्या चहानी भजी बनवली. त्यानंतर कृष्णा कशी झाली भेळ? छान झाले भजी. हाय, आत्ता 11 वाजलेत. व्हिडिओचा शेवट करते. काय झालं, दुपारी काय मी बाहेर गेली नाही, कारण मी जरा देवघर साफ करायला काढलेलं, कारण खूप धूळ झालेली त्याच्यावरती, आणि बराच दिवस मी ते साफ केलं नव्हतं. तर म्हणलं साफ करून घेऊया. तर एक काम काढल्यानंतर बरेच कामं वाढत गेले, त्यामुळं बाहेर जाणं झालं नाही. त्यानंतर कृष्णाची पण शाळा सुटली, त्यामुळे तो घरी आला. आणि मग आत्ता कसं पावसाचं वातावरण आहे, कधी पण पाऊस येतो, त्यामुळे मी शक्यतो बाहेर पडायचं मुलांना घेऊन तर टाळतोच. तर देवघर साफ करताना बराच कृष्णाने मला मदत केली. कृष्ण आल्यानंतर तर दाखवते कसं सेट केले ते फक्त, आणि व्हिडिओ इथं संपवते मग. तर हे असं देवघर सेट केलं आम्ही साफ करून, कारण इथं वरती खूप धुळा घातलेला. त्यानंतर हे असं देवघर आहे असं हे केलं.
आणि इथं पण खूप ड्रावर काढलेला, तर ड्रावरमध्ये खूप कचरा झालेला, म्हणजे सांडलेलं बऱ्याच वस्तू. कधी कधी मुलं पण दिवा लावतात, त्यामुळं मग ते सांडलं जातं. पण ते साफ करायला थोडा वेळ काढलं, ते बराच वेळ गेलं. त्यानंतर समजा मला कापूर वगैरे लावायचं असेल तर मग मी हे लाकडाचं वापरते, किंवा इथं शेणी आहे, तिथं कोळसा आहे, तो कोळसा पेटून मी वापरत असते. तर ते साफ करायला घेतलं आणि वाढतच गेलं काम, त्यामुळं मग बाहेर जाणं झालंच नाही. बाहेर समजा मी जर का उद्या गेले तर तुमच्याबरोबर शेअर करते. आपल्याला ते नेकलेस ते पूर्ण करायचं आहे. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.